चलो म्हणून बस स्टँडवर आलो. बस लागली नव्हती. तोपर्यंत काय करायचं म्हणून मी आणि वेदा थोडी मस्ती करत होतो. आता वेदा जाणार गावाला म्हणून तिच्या पप्पाला काही करमत नव्हतं म्हणून तिला घेऊन फेऱ्या मारत होते. तोपर्यंत बस लागली. बसमध्ये पहिली सीट मी पकडली होती आणि निघालो. आणि जाताना आम्हाला खूप मोठा पाऊस लागला. आता काही खरं नाही असं वाटलं. तोपर्यंत तर ऊन पडलं. म्हणलं बरं झालं. चला मग तोपर्यंत तर माझं बाळ झोपलंसुद्धा. आणि टोल नाक्यावर आलो तर मोठा स्कॅमच झाला. बस काय तुमची पुढे जाऊनच देणार नाही असं सांगण्यात आलं. म्हटलं काय झालं तर म्हणले सही शिक्का नसल्यामुळे तुमची बस काय जाऊन देणार नाही आणि बस थांबवायला लावली. आणि मग आम्ही तिथंच थांबलो. तोपर्यंत त्यांच्यात काय बोलणं झालं काय माहीत. आणि मग बस सोडली आमची आणि आम्ही निघालो. जाताना मस्त असा हिरवा निसर्ग दिसत होता. 2 दिवस झालं तब्येत बरी नव्हती म्हणून वेदाला घेऊन मी माहेरी निघाले होते म्हणजे सातारला. बसमध्ये उतरलो आणि रिक्षात बसलो. जाताना काही साताऱ्यात पाऊस नव्हता त्यामुळं बरं वाटलं. वेदाचं काय चाललंय बघा इकडं. सबस्क्राईब करा म्हणते आपल्या चॅनलला. करा बरं का नक्की. आणि रिक्षा चालू झाली. रिक्षा पोहोचेपर्यंतच वहिनी स्टॉपला येऊन थांबली होती. तब्येत बरी नव्हती ना माझी म्हणून. मग निघालो घराकडे. जातानाच मस्त असा गरमागरम वडापाव घेऊन गेलो होतो. भूकच लागली होती हो तेवढी. मग काय घरात गेलो आणि मस्त असा वडापाववर ताव मारला. आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. जय सद्गुरू.